असं म्हणतात चहाला वेळ नसतो, पण वेळेला चहा असतो. याच गोष्टीला सत्यात उतरवलंय ॲक्टर, मॉडेल व युवा उद्योजक स्वप्नील कुलकर्णी यांनी. बोराडपाडा रोड परिसरात स्वप्नील कुलकर्णी यांनी साईबा अमृततुल्य चहाचे उद्घाटन पार पडले. यामध्ये विविध प्रकारच्या चहाचा आस्वाद बदलापूरकरांना आता घ्यायला मिळणार आहे. यामध्ये नवनिर्वाचित नगरसेवक हेमंतदादा चतुर यांनी साईबा अमृततुल्यला भेट देत युवा उद्योजक स्वप्नील कुलकर्णी यांना शुभेच्छा दिल्या. प्रतिनिधी अनिकेत सोनावणे, ठळक वार्ता, बदलापूर. असं म्हणतात की आयुष्यात चाय नाही तर काय नाही. याच गोष्टीला सत्यात उतरवलंय एका युवा उद्योजकानं. खरं तर आपण म्हणतो की महाराष्ट्राची संस्कृती असेल किंवा भारताची संस्कृती असेल, ही चहा प्रधान संस्कृती मानली जाते. आपण कुठेही जेव्हा पाहुण्यांच्या घरी जातो तेव्हा सर्वात अगोदर विचारलं जातं, चहा घेणार का? तर बदलापूरकरांनो, तुम्हालाही चहा आणि त्याच्यासोबतच बऱ्याच गोष्टी जर अनुभवायच्या असतील तर साईबा अमृततुल्य तुमच्यासाठी घेऊन आलंय 101 व्हरायटी. आपल्यासोबत उद्योजक स्वप्नील कुलकर्णी असेल, आपण त्यांच्याकडून जाणून घेऊयात. खूप सारे अभिनंदन आणि एक चांगली सुरुवात केली. चहाच का असं वाटलं तुला सुरुवात? बघा ना, आपण ज्या वेळेला पाहुणे येतात त्यावेळेला आपण चहाची ऑफर करत असतो आणि सकाळी उठल्यानंतर प्रत्येकाला चहा लागतोच लागतो. म्हणून आम्ही चहाचा उद्योग शोधलेला आहे. आणि आपण पाहतोय की चहामधनं आता बरेचसे फॅसिलिटी भेटतात. आता माझ्याकडे बघायला गेलं तर तुम्हाला ग्रीन टी आहे, त्यानंतर गुळाचा चहा आहे, स्पेशालिटी गुळाचा चहा आहे. आणि आपण आता प्रेफर करतो जास्तीत जास्त गुळाचा चहाला, कारण साखर थोडीशी आपण लोक कमी येतात, पण चहा आता गुळाचा चहा भरपूर चाललेला आहे. त्यामुळे मी हा गुळाचा चहाचा नवीन उद्योग चालू केलेला आहे. आपल्यासोबत युवा नगरसेवक देखील आहेत, आपण त्यांच्याकडून देखील जाणून घेऊयात. त्यांनी स्वतः या ठिकाणी भेट देऊन चहाचा आस्वाद घेतला. हेमंतजी चतुरे असतील, आपण त्यांच्याकडून जाणून घेऊयात. दादा, एक युवा व्यक्ती जेव्हा आपल्या वॉर्डामध्ये एक सेटअप करतोय आणि तुम्ही देखील या ठिकाणी चहाचा आस्वाद घेतला, कशा प्रकारे शुभेच्छा द्याल? बघा, सर्वप्रथम स्वप्नील कुलकर्णी यांनी हा इथे साईबाबा अमृततुल्य चहा या दुकानाचं ओपनिंग केलं, त्याबद्दल सर्वप्रथम त्याचे आभार मानतो. स्वप्नील हा खूप मेहनती मुलगा आहे. त्याची मेहनत मी अनेक वर्षापासून बघत आलो आहे. आज त्यांनी मॉडेलिंग क्षेत्रामध्ये सुद्धा या बदलापूर शहराचं नाव रोशन केलं आहे. त्याचबरोबर तो छोटी मोठी कामं देखील करत असतो आणि मी पाहत असतो. अतिशय खूप मेहनती म्हणाल तर काय चुकीचं ठरणार नाही. आणि आज त्या दोन्ही नवदाम्पत्यांनी हा व्यवसाय सुरू केलेला आहे आणि ह्या व्यवसायाला आशीर्वाद देण्यासाठी त्याची आई असेल, त्याचे नातेवाईक असतील, त्याचे काका असतील, सगळा मित्रपरिवार आम्ही त्याला शुभेच्छा देण्याकरता आलेलो आहे. या बदलापूर गाव बोराडपाडा रोड परिसरामध्ये असं चहाची अशी एक व्यवस्थित सुविधा नव्हती. ते साईबाबा अमृततुल्य चहाच्या माध्यमातून त्यांनी या परिसरातील नागरिकांना एक चहा पिण्यासाठी एक चांगली अशी संधी उपलब्ध करून दिलेली आहे. इथे ऑफिसेस आहेत, दुकानं आहेत, संध्याकाळच्या वेळेला नागरिक इथे फिरायला फेरफटका मारायला येतात. तर त्या सर्वांना एक सुवर्ण संधी एक ह्या साईबाबा अमृततुल्य चहाच्या माध्यमातून या परिसरात त्यांनी उपलब्ध करून दिलेले आहे. आणि त्या निमित्ताने आज या दुकानाचं त्यांनी ओपनिंग केलं आहे. त्याबद्दल मी या परिसरातील सर्व नागरिकांना आवाहन करतो की त्यांनी देखील स्वप्नीलच्या या साईबाबा अमृततुल्य चहाच्या दुकानाला भेट देऊन आपला युवा उद्योजक स्वप्नील कुलकर्णी याला हातभार देखील लावूया आणि त्याला त्या रूपाने अजून त्याची कशी प्रगती होईल त्यासाठी आपण सुद्धा कुठेतरी खारीचा वाटा त्यात उचलला पाहिजे. त्यामुळे सर्व नागरिकांच्या वतीने, मित्रपरिवाराच्या वतीने स्वप्नीलला आणि त्याच्या परिवाराला देखील मी आजच्या दिवशी खूप खूप शुभेच्छा देतो.